1 तास बनवायला आणि 2 तास विकायला. सकाळी 3च तासाचा खेळ आहे आणि मार्जिन तर निबार आहे. 60 रुपये किलो पोहे आहेत. होलसेलनं कट्टे जर घेतले तर 50 रुपयानेच बसते ती. पोहे फुगवून एका प्लेटमध्ये 100 ग्रॅमच बसतात. जिरं, मोहरी, मिरची, शेंगदाणं, तेल आणि मेहनत हे सगळे 4 रुपयाची पकडा. झाले 9 रुपये. 1 रुपयाचं ट्रॅव्हलिंग आणि 1 रुपयाची पेपर डिश आणि चमचा. 11 रुपये मॅन्युफॅक्चरिंग कॉस्ट आहे. सगळीकडे 40 रुपयाला प्लेट आहे. आपण 30 रुपयालाच लावायची. म्हणजे एका प्लेटमध्ये 19 रुपये फायदा आहे. सकाळी मार्केट यार्डमध्ये 300 ते 400 शेतकरी येतात. बरं, सकाळी घरनं लवकर निघाल्यामुळे खाऊन पण काही येत नाहीत. सकाळचे सगळं पार्सल पॅक बनवायचं आणि डायरेक्ट मार्केट यार्डमध्ये जायचं. 100 जणांनी जरी घेतले ना तर 3,000 धंदा होतोय, म्हणजे 19 रुपये फायदा. 200 जणांनी घेतलं तरी 3800 रुपये फायदा. म्हणजे महिन्याचे 1,14,000 रुपये आणि वर्षाचे 13,68,000 रुपये. आणि हे तर फक्त आपण मार्केट यार्ड मधलं बघितलंय. बाहेरचा धंदा तर अजून बघितलेलाच नाहीये. मग पोह्याचा ब्रँड तयार करायचा. मग आपण आपल्या धंद्याचं गाणं बनवायचं आणि ते युट्यूबवर टाकायचं. म्हणजे त्यातनं पण पैसे मिळतील हा. जब भी कोई आदमी देखो मेरा दिल दीवाना बोले पोहे पोहे पोहे, गरम पोहे पोहे.